चंद्रपुर में पप्पू देशमुख के नेतृत्व में बागला चौक से राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज तक विवादास्पद डिवाइडर के निर्माण कार्य के विरोध में विरोध प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने निर्माण सामग्री में तोड़फोड़ की और काम रुकवा दिया। प्रदर्शन के दौरान पूर्व कांग्रेस पार्षद नंदू नागरकर मौके पर पहुंचे और प्रदर्शनकारियों को धमकाते हुए पूछा, क्या तुम मेरे वार्ड में काम रोक रहे हो? मुझे पत्र क्यों नहीं दिया? इस पर देशमुख ने तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा, भ्रष्ट अधिकारियों और ठेकेदारों का बचाव मत करो, क्योंकि नागरकर का वार्ड क्रमांक 12 है और डिवाइडर का काम पठानपुरा वार्ड 14 में है, इसलिए उनके हस्तक्षेप को लेकर चर्चाएं शुरू हो गई हैं। देशमुख ने अपने हाथ से डिवाइडर की छड़ तोड़ दी और काम की घटिया गुणवत्ता पर सवाल उठाए। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि डिवाइडर का काम रद्द किया जाए और सड़क का काम शुरू किया जाए और भ्रष्ट अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की जाए। मंच से जन विकास सेना और सामाजिक कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन में भाग लिया। आज आम्ही बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात हे दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे, दोषी कंत्राटदारांची अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी व रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या जनतेच्या मागणीसाठी, कारण की जनतेला 40 वर्षापासून या ठिकाणी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे। या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत असताना अचानकपणे आमच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री नंदू नागरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आंदोलकांना एक प्रकारे धमकावण्याच्या सुरात सांगितले की हा माझा वार्ड आहे, तुम्ही माझ्या वार्डात आले कसे, तुम्ही आंदोलन कसे करत आहात, तुम्ही मला पत्र का दिले नाही। या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो। आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला 3.5 कोटीचा रस्ता दुभाजक पाहिजे का, तुम्हाला रस्ता नको का, तुम्ही भ्रष्ट कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचा बचाव का करत आहेत। आणि आम्ही त्यांना हे म्हटलं की तुम्ही जर विरोध केला असता, याचा पत्र दिलं असेल, विरोध केला असेल किंवा केला असता तर आम्हाला यायची गरज पडली नसती। आणि याच्यानंतर आमच्याकडे जी माहिती होती ते जनतेची दिशाभूल करत होते, तो वार्डही त्यांचा नाही आहे, ते महाकाली प्रभाग क्रमांक 12चे माजी नगरसेवक आहेत आणि हे दुभाजक 98% याचं काम जे आहे 98% या दुभाजकाचे काम हे पठानपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे। अशा वेळी नागरकर यांनी हे सगळं करण्याच्या मागचा हेतू काय, ते भ्रष्ट अधिकाऱ्याचे किंवा भ्रष्ट कंत्राटदाराचे एजंट असल्यासारखे त्या ठिकाणी का उपस्थित झाले, हा प्रश्न निर्माण होतो। आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत माझी जी चर्चा झाली त्याचा व्हिडिओ या ठिकाणी, चर्चा म्हणण्यापेक्षा वाद झाला, त्याचा व्हिडिओ या ठिकाणी आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। काँग्रेसची भूमिका काय आहे या सगळ्या प्रकरणात, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये ती सुद्धा आता काँग्रेसने जाहीर केली पाहिजे। नंदू नागरकरांना काँग्रेस पक्षाने जाब विचारला पाहिजे अशी आमची मागणी आहे। कोणीही आडवा आला तरी चंद्रपूरच्या जनतेला महानगरपालिकेतल्या पैशाची, जी चंद्रपूरच्या जनतेच्या टॅक्समधून जो पैसा जातो त्याची लूट कोणालाही करू देणार नाही आणि पारदर्शक कारभार महानगरपालिकेत आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा आमचा शब्द आहे। धन्यवाद।